नमस्कार मित्रांनो, खूप खूप स्वागत आहे तुमचं आपल्या व्हिडिओमध्ये. मित्रांनो, उद्या होणार आहे टी-वाय बी-कॉमचा मार्केटिंगचा पहिला पेपर असेल आणि बँकिंगचा पहिला पेपर असेल. दोन्ही ग्रुपपैकी तुमचा जो ग्रुप असेल, त्या ग्रुपचा तो पेपर होणार आहे. बँकिंग असेल तर बँकिंगचा एक पेपर होईल, मार्केटिंग असेल तर मार्केटिंगचा एक पेपर होईल. ठीक आहे. तर आज आहे आपल्याला बँकिंगचे दोन्ही ग्रुपचे मी व्हिडिओ बनवणार आहे. सॉरी, दोन्ही विषयांचे बनवणार आहे. बँकिंगचा पहिला आहे कॉम 306 आणि दुसरा आहे कॉम 307. या दोघांचे मी व्हिडिओ बनवणार आहे. आणि जे मार्केटिंगवाले आहेत त्यांचा देखील मी दोन्ही व्हिडिओ बनवणार आहे. एम-जी-एम 308 आणि एम-जी-एम 309 त्या दोघांचे देखील मी व्हिडिओ बनवणार आहे. ठीक आहे. तर काही काळजी करू नका. पहिले आपला हा एक व्हिडिओ अपलोड होईल, नंतर दुसरा व्हिडिओ अपलोड होईल. ठीक आहे. आणि सर्वांना माहिती असेल मित्रांनो, ज्यांना कोणाला सर्व विषयांचे IMP क्वेश्चन्स पाहिजे असेल तर त्यांनी आपल्या ॲप्लिकेशनवरून घेऊ शकता. हे आपलं ॲप्लिकेशन आहे टॉक. यावर तुम्ही क्लिक करून तुम्ही घेऊ शकता. याची लिंक तुम्हाला मी खाली व्हिडिओ डिस्क्रिप्शनला दिलेली आहे. तुम्ही त्यावर क्लिक करून हे ॲप्लिकेशन घेऊ शकता. यामध्ये फक्त ₹100 कोर्सची फी आहे. ठीक आहे. टी-वाय बी-कॉमसाठी. ज्याला गरज आहे ते घेऊ शकता. ज्यांच्याकडे वेळ नसेल अभ्यास करायला वगैरे किंवा कोणी जॉब वगैरे करत असेल, तर अशा लोकांसाठी याचा तुम्हाला फायदा वगैरे होऊ शकतो. तर ते जे आहे मित्रांनो, तुम्ही ते याच्यामध्ये घेऊ शकता. ठीक आहे. तर चला मित्रांनो, IMPला सुरुवात करूया. आपल्याकडे बघा मित्रांनो, कॉम 306 टी-वाय बी-कॉम आणि कॉम 307 टी-वाय बी-कॉम असे हे 2 विषय आहेत. तर कॉम 307 मध्ये बघूया मित्रांनो, आपल्याला याच्यामध्ये कॉम 306 मध्ये आपल्याला मराठी मीडियम आणि इंग्लिश मीडियम दोघांसाठी देखील हे प्रश्न असणार आहेत. तर बघा तुम्हाला याच्यामध्ये सराफी पिढीवाल्यांच्या व्यवसायातील तुम्हाला 5 दोष लिहायचे आहेत. एक्सप्लेन द 5 ड्रॉबॅक्स ऑफ इंडिजिनियस बँकर्स ऑफ शॉप्स. ठीक आहे. ॲक्चुअली हा इंग्लिश शब्द चुकीचा वाटतो मला. सराफी पिढी वगैरे. तरुणांचे तुम्हाला प्रकार लिहायचे आहेत. तारणांचे प्रकार. इन शॉर्ट, राईट द फॉर्म्स ऑफ चार्ज. नंतर याच्यामध्ये असणार आहे तुम्हाला प्रादेशिक ग्रामीण बँकांची उद्दिष्टे तुम्हाला लिहायची आहेत. प्रादेशिक ग्रामीण बँका. राईट द ऑब्जेक्टिव्स ऑफ रिजनल रुरल बँक्स. नंतर आहे रिझर्व्ह बँकेचे सरकारचे जे काही बँका आहेत, रिझर्व्ह बँकेचे सरकारची बँक म्हणून उद्दिष्ट लिहा. एक्सप्लेन द फंक्शन ऑफ रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया ॲज अ गव्हर्नमेंट बँक. खुल्या बाजारातील रेखांचे तुम्हाला व्यवहार स्पष्ट करायचे आहेत. ओपन मार्केट ऑपरेशन्स एक्सप्लेन द प्रोसिजर. व्यापारी बँकातील ठेवी प्रकार तुम्हाला सांगायचे आहेत. स्टेट द टाइप्स ऑफ इन द कमर्शियल बँक्स. व्यापारी बँकेचे राष्ट्रीयकरणाचे तुम्हाला 5 समस्या सांगायच्या आहेत. नंतर आहे एक्सप्लेन 5 ड्रॉबॅक्स ऑफ नॅशनलायझेशन ऑफ कमर्शियल बँक. जिल्हा मध्यवर्ती बँकेचे तुम्हाला दोष लिहायचे आहेत. राईट द डिफेक्ट्स ऑफ डिस्ट्रिक्ट सेंट्रल कोऑपरेटिव्ह बँक्स. पतनियंत्रण धोरणाचे तुम्हाला 5 उद्दिष्ट लिहायचे आहेत. राईट 5 ऑब्जेक्टिव्स ऑफ क्रेडिट कंट्रोल पॉलिसी. रिझर्व्ह बँकेच्या संचालक मंडळावर तुम्हाला टिप लिहायची आहे. राईट शॉर्ट नोट ऑन बोर्ड ऑफ डायरेक्टर्स ऑफ रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया. नंतर आहे बँकेच्या मालमत्तेत रोखतेचे प्रमाण ठरविताना कोणते घटक विचारात घ्यावे, हे तुम्हाला याच्यामध्ये लिहायचं आहे. असा देखील तुम्हाला प्रश्न येऊ शकतो. यामध्ये तुम्हाला विच फॅक्टर्स आर कन्सिडर व्हाईल डिसाइडिंग लिक्विडिटी इनटू ॲसेट ऑफ बँक्स. ठीक आहे. हुंडीची वैशिष्ट्ये तुम्हाला स्पष्ट करायची आहे. एक्सप्लेन द कॅरेक्टरिस्टिक्स ऑफ बिल ऑफ एक्सचेंज. राज्य सहकारी बँकेचे तुम्हाला व्यवस्थापन कसे करतात यावर तुम्हाला माहिती लिहायची आहे. राईट शॉर्ट नोट ऑन मॅनेजमेंट ऑफ स्टेट कोऑपरेटिव्ह बँक्स. भारतीय बँक व्यवसायाची प्रगती यावर तुम्हाला माहिती लिहायची आहे. राईट शॉर्ट नोट ऑन प्रोग्रेस ऑफ इंडियन बँक. नरसिंह समितीचे तुम्हाला व्याजदरा संबंधी शिफारसी लिहायच्या आहेत. रिकमेंडेशन ऑफ नरसिंह कमिटी ऑफ इंटरेस्ट रेट. बँकांच्या पतनिर्मितीच्या मर्यादा तुम्हाला लिहायच्या आहेत. क्रेडिट क्रिएशन प्रोसेस ऑफ बँक्स, ज्याच्या काही मर्यादा आहेत त्या तुम्हाला लिहायच्या आहेत. ठेवी विम्याचे महामंडळाचे तुम्हाला उद्देश स्पष्ट करायचे आहेत. एक्सप्लेन द ऑब्जेक्टिव्ह ऑफ डिपॉझिट इन्शुरन्स कॉर्पोरेशन नागरी सहकारी बँकेचे तुम्हाला वैशिष्ट्ये लिहायचे आहेत. नंतर आहे राईट द फंक्शन ऑफ अर्बन कोऑपरेटिव्ह बँक्स. नंतर आहे ऊर्ध्वात्मक पतनियंत्रण म्हणजे काय तुम्हाला लिहायचं आहे. व्हॉट डू यू मीन बाय क्वालिटेटिव्ह क्रेडिट कंट्रोल. राईट द 5 टाइप्स ऑफ क्वालिटेटिव्ह कंट्रोल क्रेडिट कंट्रोल. ठीक आहे. तर मित्रांनो, अशा प्रकारचे हे प्रश्न आहेत. ठीक आहे. हे आहेत फॉर्म 306 चे. तुम्हाला जर सर्व विषयांचे पाहिजे असेल तर तुम्ही जे आहे आपलं ॲप्लिकेशन घेऊ शकता. याच्यावरती तुम्हाला आता फक्त ₹50 कोर्स केलेला आहे. ठीक आहे. तर ₹50 तुम्हाला दोन्ही विषयांच्या नोट्स वगैरे IMP क्वेश्चन्स वगैरे मिळतील. तसेच याच्यामध्ये बघा तुम्हाला मार्केटिंगचे देखील मिळणार आहे. ते देखील तुम्ही याच्यामधून घेऊ शकता. मार्केटिंगवाल्यांनी मार्केटिंगचे घ्या आणि बाकीचे जे काय आहेत त्यांनी जे आहे त्यांच्या ग्रुप वाईज तुम्ही ते घेऊ शकता. ओके. मित्रांनो, हे झालं आपला त्याच्यामध्ये कॉम 306. आता आपण कॉम 307 वर भर देणार आहे. ठीक आहे. तर कॉम 307 वर बघा तुम्हाला आता टी-वाय बी-कॉम मराठी मीडियम आणि इंग्लिश मीडियम दोघांसाठी देखील हे असणार आहे. यामध्ये बघा नाणी बाजाराचे महत्त्व तुम्हाला स्पष्ट करायचं आहे. इम्पॉर्टन्स ऑफ मनी मार्केट. नंतर आहे भारतीय नाणे बाजारातील 5 उणिवा तुम्हाला लिहायच्या आहेत. 5 ड्रॉबॅक्स ऑफ इंडियन मनी मार्केट. भारतीय भांडवल बाजारातील विकासात्मक घडामोडी तुम्हाला लिहायच्या आहेत. 5 पॉइंट्स ऑफ डेव्हलपमेंटल चेंजेस इन इंडियन कॅपिटल मार्केट. विदेशी चलन बाजाराचे तुम्हाला महत्त्व लिहायचे आहेत.
इम्पॉर्टन्स ऑफ फॉरेन एक्सचेंज मार्केट, विनिमय दलाला संकल्पना स्पष्ट करायची आहे. विनिमय दलाल संकल्पना, कन्सेप्ट एक्सचेंज एजंट ऑफ ब्रोकर. भारतीय औद्योगिक महामंडळाचे तुम्हाला उद्दिष्ट लिहायचे आहेत. ऑब्जेक्टिव्स ऑफ इंडस्ट्रियल फायनान्स कोऑपरेशन ऑफ इंडिया. भारतीय औद्योगिक वित्त आणि गुंतवणूक महामंडळाचे तुम्हाला उणिवा कुठल्या कुठल्या भासतात ते सांगायचं आहे. डिफेक्ट्स ऑफ इंडस्ट्रियल फायनान्स अँड इन्व्हेस्टमेंट कॉर्पोरेशन ऑफ इंडिया. नंतर आहे नाबार्ड बँकेचे कार्य तुम्हाला लिहायचे आहेत. फंक्शन ऑफ नाबार्ड, NABARD. आंतरराष्ट्रीय नाणेनिधीची तुम्हाला उद्दिष्ट स्पष्ट करायचं आहे. ऑब्जेक्टिव्स ऑफ इंटरनॅशनल मनी फंड. नंतर आहे आशियाई विकास बँकेचे तुम्हाला कार्य लिहायचे आहेत. वर्किंग ऑफ एशियन डेव्हलपमेंट बँक. नंतर आहे बघा सेबीची तुम्हाला नियमात्मक कार्य तुम्हाला लिहायचे आहेत. रेग्युलेटरी फंक्शन ऑफ सेबी. नंतर आहे क्रिसिल पतनिर्धारण संस्था तुम्हाला लिहायची आहेत. क्रेडिट रेटिंग एजन्सी ऑफ क्रिसिल. डिपॉझिटरीमुळे गुंतवणूकदारांना मिळणारे 5 फायदे तुम्हाला लिहायचे आहेत. 5 ॲडव्हान्टेजेस फॉर इन्व्हेस्टर्स फ्रॉम डिपॉझिटरी सिस्टम. बँकेतर वित्तीय संस्थांची रचना तुम्हाला लिहायची आहे. स्ट्रक्चर ऑफ नॉन बँकिंग फायनान्शियल इन्स्टिट्यूशन. म्युच्युअल फंडाच्या 2 योजना तुम्हाला लिहायच्या आहेत. नंतर आहे एनी टू स्कीम ऑफ म्युच्युअल फंड. चिट फंड व त्याचे प्रकार लिहायचे आहेत. एक्सप्लेन चिट फंड ऑन इट्स टाईप. लेझिंग कंपनीचे तुम्हाला 5 फायदे लिहायचे आहेत. 5 प्रकार लिहायचे आहेत. व्हॉट 5 ॲडव्हान्टेजेस ऑफ लेझिंग कंपनीज. मर्चंट बँकिंग कंपन्यांची तुम्हाला 5 कार्य लिहायचे आहेत. 5 फंक्शन ऑफ मर्चंट बँकिंग कंपनीज. भाडे खरेदी पद्धतीची तुम्हाला वैशिष्ट्ये लिहायची आहेत. फीचर ऑफ हायर पर्चेस फायनान्स सिस्टम. साहस भांडवल फंडांची तुम्हाला उद्दिष्टे लिहायची आहेत. राईट द जॉईंट व्हेंचर ऑफ फंड फंक्शन. नाणे बाजाराची तुम्हाला 5 वैशिष्ट्ये लिहायची आहेत. राईट एनी 5 फीचर्स ऑफ मनी मार्केट. भांडवल बाजाराचे तुम्हाला कार्य थोडक्यात लिहायचे आहेत. एक्सप्लेन द फंक्शन ऑफ कॅपिटल मार्केट. नंतर आहे विदेशी चलन बाजाराचे महत्त्व. राईट द इम्पॉर्टन्स ऑफ फॉरेन एक्सचेंज मार्केट. नाणे बाजाराचे महत्त्व, भांडवल बाजाराचे घटक. तर मित्रांनो असे असंख्य तुम्हाला याच्यामध्ये IMP क्वेश्चन दिलेले आहेत. एवढे जर तुम्ही यातले थोडेफार जरी IMP केले, अर्धे जरी केले, तर ही एक PDF आहे आणि आपल्याकडे अजून एक PDF आहे. या 2 PDF पैकी तुम्ही कोणतीही जरी एक PDF केली तर तुम्ही चांगल्या गुणांनी पास होऊ शकता. तर ज्यांना कोणाला हे कोर्स घ्यायचा असेल, IMP क्वेश्चनचे PDF पाहिजे असेल, तर त्यांनी आपलं ॲप्लिकेशन घेऊ शकता. प्ले स्टोअरला उपलब्ध आहे. A2 परीक्षेचा अभ्यास. तुम्ही प्ले स्टोअरला सर्च करू शकता किंवा तुम्हाला जर ॲप्लिकेशनचं डायरेक्ट डाउनलोड करायचं असेल तर तुम्हाला याची लिंक मी तुम्हाला व्हिडिओ डिस्क्रिप्शनला दिलेली आहे. त्यावर क्लिक करून तुम्ही ॲप डाउनलोड करू शकता. ठीक आहे. तर मित्रांनो आशा आहे तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल. सर्व विषयांचे IMP क्वेश्चन दिलेले आहेत. मला वाटते पूर्ण बँकिंग ग्रुप जो आहे याच्यामध्ये कव्हर झालेला आहे. ठीक आहे. तर तुम्ही तो घेऊ शकता. आणि हे झालं फक्त कॉम 306 आणि कॉम 307. ओके. आणि अजून मित्रांनो तुम्हाला माहिती असेल आपलं YouTube चॅनल आहे, सर्वांनी सबस्क्राईब केलं असेल अशी आशा बाळगतो. यावर बघा रोज संध्याकाळी 9 वाजता आपलं लाईव्ह लेक्चर होत असतं, सर्वांना माहिती असेल. लाईव्ह लेक्चरमध्ये आपण उद्याच्या पेपरबद्दल मार्गदर्शन, महत्त्वाच्या घटक, महत्त्वाचे पॉईंट्स वगैरे कुठले कुठले आहेत, चालू घडामोडी तुमच्यासोबत आपण प्रश्न उत्तर आपण याच्यामध्ये घेत असतो. ठीक आहे. डिस्कशन वगैरे आपण याच्यामध्ये करत असतो. तर रोज संध्याकाळी 9 वाजता आपलं लाईव्ह लेक्चर असतं. तुम्ही ते लाईव्ह लेक्चरमध्ये जॉईन करू शकता. ठीक आहे. नंतर बघा मित्रांनो व्हिडिओ जर तुम्ही केले तर व्हिडिओमध्ये तुम्हाला सर्व विषयांचे IMP क्वेश्चन्स वगैरे तुम्हाला इथे दिसतील. जसं की MGM हे कालचे विषयांचे आहेत. ठीक आहे. कालच्या विषयांचे आहेत IMP. तुम्हाला इथं जवळपास जेवढे काही आपले विषय होतात त्या सर्वांचे तुम्हाला याच्यामध्ये अपलोड केलेले दिसतील. याच्यामध्ये बघा मित्रांनो मी 2 व्हिडिओ असे बनवले होते, तुम्हाला माहिती असेल कदाचित. एक आहे ABCIDचा. ठीक आहे. तर ABCID कसा काढायचा, सर्वांनी कसा काढायचा हे तुम्हाला पूर्ण प्रोसेस मी दिलेली आहे. डिजिलॉकर ॲपच्या मदतीने तुम्ही याच्यामध्ये ABCID बनवू शकता आणि ABCID कंपल्सरी आहे. ठीक आहे. फर्स्ट इयर, सेकंड इयरवाल्यांनी याच्याकडे ध्यान द्या. आता थर्ड इयरवाल्यांना बिना ABCIDचं तुमचं डिग्री सर्टिफिकेट येणार नाही. तर सर्वांनी जे आहे डिजिलॉकरवरती जाऊन ABCID बनवा. फक्त 2-3 प्रोसेस आहे. तुम्ही हा व्हिडिओ बघू शकता कशाप्रकारे ABCID काढायचा. नंतर आहे बघा याच्यामध्ये CVचा पेपर कसा लिहायचा, पॉईंट कसे काढायचे, पेपर कसा तपासला जातो, हे सर्व काही तुम्हाला याच्यामध्ये दिलेलं आहे. मुद्दे कसे मांडलेले आहेत बघा याच्यावरती या पेपरमध्ये. आणि याच्यामध्ये बघा अक्षर कसं आहे, काय आहे, व्यवस्थित आहे का, कुठल्या चुका केलेल्या आहेत, कुठल्या गोष्टी चुका करायच्या नाही. ठीक आहे. पेपर कसा तपासला जातो, शेवटी मार्क कसे मिळतात, हे सर्व काही तुम्हाला ह्या पेपरमध्ये मी सांगितलेलं आहे. ठीक आहे. तर मित्रांनो आशा आहे तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल. तर ज्यांना कोणाला कोर्स घ्यायचा असेल, फक्त ₹50 फी आहे कोर्सची. तर ज्याला घ्यायचा असेल ते कोर्स घेऊ शकता. ठीक आहे. तर मित्रांनो आशा आहे तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल. तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बघत राहा, शिकत राहा. जय हिंद, जय महाराष्ट्र.